टाटा समूहाचे सर्वे सर्वा पद्मविभूषण रतन टाटा यांना अगदी थोड्या वेळात अलविदा केला जाणार आहे. रतन टाटांच्या अंत्ययात्रेला अगदी थोड्या वेळात सुरुवात होईल. वरळी स्मशानभूमीत रतन टाटांवर अंत्यसंस्कार केले जातील. आज या उत्तुंग अशा व्यक्तिमत्वाच्या जाण्यानं जनमानसाच्या मनात एक पोकळी निर्माण झाली आहे आणि त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मान्यवर मंडळी, वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळी ही आवर्जून हजर आहेत. एका उद्योग सूर्याचा अस्त झाला असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. अवघ्या भारतीय समाज मनाला धक्का देणारी ही बातमी. सामाजिक भान जपणारा उद्योगपती, संवेदनशील उद्योगपती अशी कायम त्यांची ओळख राहील. अगदी थोड्याच वेळात शासकीय इतमामात रतन टाटा यांना अखेरचा निरोप दिला जाईल आणि अगदी थोड्याच वेळात रतन टाटांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होईल. वेगवेगळ्या क्षेत्रातून मान्यवरांच्या प्रतिक्रिया उमटतायत. रतन टाटांच्या जाण्यानं प्रत्येकालाच दुःख झालेलं आहे. प्रत्येक माणूस हा गहिवरला आहे. एका पर्वाचा अंत झालाय असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. टाटा समूहाचे सर्वे सर्वा पद्मविभूषण रतन टाटा आज काळाच्या पडद्याआड गेले आणि आपण ही दृश्य पाहतोय. अखेरचा निरोप देण्यासाठी गर्दी झालेली आहे. रतन टाटा यांच्या जाण्यानं संपूर्ण देश गहिवरला आहे. आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी कौस्तुभ खवसे आहेत, जे उपमुख्यमंत्री कार्यालयात काम करतात आणि त्यांचा अगदी जवळून रतन टाटांशी संबंध आलेला आहे. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात रतन टाटा यांच्यासोबतच्या त्यांच्या नेमक्या आठवणी कोणत्या आहेत. कौस्तुभजी, आपलं स्वागत आहे NDTV मराठीवर. कौस्तुभजी, तुमची रतन टाटा बरोबरची पहिली भेट ही कधी झाली आणि नेमक्या तुमच्या त्यांच्यासोबतच्या कोणत्या आठवणी तुमच्या कायम लक्षात राहतील? रतन टाटा बरोबर मी अनेक वेळा भेटलो आणि प्रत्येक भेट एक अविस्मरणीय अनुभव होता. सर्वात पहिली भेट 2016 साली, जेव्हा मेक इन इंडियाचा मोठा कॉन्क्लेव्ह आम्ही महाराष्ट्रात घेत होतो. सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट होता आणि त्यावेळी ही भेट झाली आणि मी स्वतः त्यांच्या घरी त्यांना इन्व्हिटेशन द्यायला गेलो होतो. साधारण 30-35 मिनिटाची बैठक होती.
त्याच्यात वेगवेगळे प्रकल्पांबद्दल आमची चर्चा झाली आणि त्याच्यानंतर अनेक वेळा 2016 ते आत्तापर्यंत अनेक वेळा मी स्वतःला भाग्यशाली समजतो की मला त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करण्याचा अनेक संध्या मिळाल्या आणि प्रत्येक मीटिंगमध्ये काही ना काहीतरी शिकायला मिळालं. त्यांच्यासाठी व्हॅल्यू सिस्टम, इंटिग्रिटी, क्रेडिबिलिटी हे फार महत्वाचे तत्व होते आणि ते नेहमी भेटल्यावर हेच सांगायचे आणि ते फार प्रेमाने मला धावसे म्हणून असं उच्चारायचे. आणि त्यावेळी अनेक वेळा त्यांनी आपल्या वेगळ्या वेगळ्या निर्णय त्यांनी कसे घेतले आणि त्या निर्णयाच्या वेळी काय कठीण परिस्थिती होती, पण त्यांच्यासाठी तो निर्णय कठीण नव्हता कारण त्यांच्या मनामध्ये हा ग्रुप, टाटा ग्रुप कसा चालवला पाहिजे आणि माझा घेतलेला प्रत्येक निर्णय याचा इम्पॅक्ट प्रत्येक एम्प्लॉईवर कसा होणार किंवा माझ्या सिनियर लिडरशिपला त्या निर्णयामधून मी काय शिकवण देऊ शकतो ह्याच्यावर त्यांचा भर असायचा. आणि अशा नेतृत्वाचा माणूस, अशा मनोवृत्तीचा माणूस, अशा स्ट्रॉंग व्हॅल्यू सिस्टमचा माणूस आज देशाने हरपलाय. पण माझा विचार करण्याचा हेतू थोडासा वेगळा आहे. मला असं वाटतं की मला त्यांच्या अनेक चांगल्या मीटिंग्सच्या अनुभवात पुढे जगायचं आहे. मला अभिमान आहे की त्यांनी जी शिकवण दिली त्या शिकवणीवर मी वेगवेगळे निर्णय सरकारमध्ये घेऊ शकलो आणि देवेंद्रजी आणि मी दोघंही आम्ही खूप वेळा त्यांच्याशी गप्पा मारताना इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आम्हाला कसं म्हणजे देवेंद्रजींनी कामगिरी केली त्याच्याबद्दल ते नेहमी देवेंद्रजींचं अभिनंदन करायचे आणि अनेक अविस्मरणीय अनुभव असे त्यांच्याबरोबर जोडले गेलेले आहेत माझे. कौस्तुभजी, रतन टाटांनी अगदी लहान असो मोठे असो अनेक उद्योगांना प्रोत्साहन दिलंय, एका वेगळ्या उंचीवर त्यांनी नेऊन ठेवलं या उद्योगांना. त्याबद्दल तुम्ही काय सांगा? अगदी पैसे देऊ केले, वेगवेगळ्या प्रकारे प्रोत्साहन देऊन स्टार्टअप्सला त्यांनी मोठं केलं आणि वेगळ्या विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवलं. तुमचा या सगळ्या बाबतीत कसा अनुभव राहिलेला आहे? खरी गोष्ट आहे. त्यांची विचार करण्याची पद्धतच फार वेगळी होती. त्यांनी एवढं मोठं साम्राज्य उभं केलं, पण त्या साम्राज्याची जे फाउंडेशन आहे, जे नीव आहे, त्या तत्वांवर त्यांनी कधी कॉम्प्रोमाइज केलं नाही आणि म्हणून लोक त्यांच्याबरोबर फार लवकर जोडले गेले. प्रत्येक वेळी भेटेत ते कधी बिझनेस हा विषय चर्चेत कधी आणायचे नाही किंवा कोणती स्पेसिफिक टाटा कंपनीच्या प्रोजेक्ट बद्दल कधीही चर्चा करायची नाही. देश कसा आपल्याला मोठा करता येईल, स्टेट कसा बेटर करता येईल, लोकांना कशी मदत करता येईल आणि त्याच तत्वामध्ये त्यांनी स्टार्टअप्स आणि नवीन जे आपले उद्योजक आहेत त्यांना काय मदत करता येईल. कारण सगळ्या पॉलिसीज येण्याच्या आधी रतनजींनी फार लवकर हे लक्षात घेतलं होतं की जर का देशाला पुढे जायचं असेल आणि आपण एक फार यंग देश आहोत, 65% आपली पॉप्युलेशन 27 वर्षाहून कमी आहे आणि या लोकांना भांडवल फार सहजासहजी मिळत नाही. त्यामुळे त्यांनी टाटा ट्रस्टच्या मार्फत, आपल्या फॅमिली ऑफिसच्या मार्फत अनेक एंटरप्रेनर्सना उभं केलं, अनेक बिझनेसेसना सपोर्ट केलं आणि त्या सपोर्टमुळे आज ते बिझनेसेस मोठे होण्याच्या मार्गावर आहेत आणि अनेक उद्योजकांना त्यांच्यामुळे एक त्यांच्या मदत आणि हातभार लागला आणि अनेक लोक त्यांच्या कामामुळे इन्स्पायर झाले. अनेक केस स्टडीज आहेत, पॉलिसीमध्ये केस स्टडीज आहेत, बिझनेस स्कूल्समध्ये केस स्टडीज आहेत, टाटा ग्रुपच्या फंक्शनिंगवर केस स्टडीज आहेत आणि मला असं वाटतं की कोणताही ग्रुप अनेक वर्ष एवढ्या चांगल्या क्रेडिबिलिटीवर जर का काम करतो तर त्याचं सर्व श्रेय त्याच्या लिडरशिपला जातं. कारण लिडरशिप जेव्हा नॉन कॉम्प्रोमाइजिंग असते, लिडरशिप जेव्हा डिसिजन मेकिंग मध्ये त्यांची क्लॅरिटी असते, त्यावेळी ग्रुप मोठा होतो, प्रख्यात होतो आणि त्याला एक प्रकारची वेगळी क्रेडिबिलिटी लागते आणि ते आपण सगळ्या टाटाच्या बिझनेसेसमध्ये आणि त्यांच्या लिडरशिपमध्ये बघू शकतो. अगदीच कौस्तुभजी, तुम्ही आत्ताच त्यांच्या लिडरशिपचा देखील उल्लेख केला. मला विचारायला आवडेल की जेव्हा रतन टाटा, जेव्हा सर एखाद्या उद्योगात इन्व्हेस्टमेंट करायचे तेव्हा नेमकं कुठली दूरदृष्टी बघून किंवा या उद्योगामध्ये का इन्व्हेस्ट करावं याच्या मागचा नेमका त्यांचा विचार नेमका कसा असायचा असं तुम्हाला वाटतं? ते माणसात इन्व्हेस्ट करायचे. बिझनेस त्यांना नीट व्यवस्थित समजतोच, पण ते मॅनेजमेंट टीम आणि माणसात विश्वास करायचे.
माणसाची व्हॅल्यू सिस्टम काय आहे, तो कोणत्या पद्धतीने विचार करतो, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे आणि तो किती कष्टाने इथपर्यंत आलाय आणि त्याचं विजन काय आहे, ह्याच्यावर ते नेहमी इन्व्हेस्ट करायचे. त्यांच्यासाठी ॲटिट्यूड आणि हार्डवर्क हे परिपक्व हे सर्वोपर होतं. आणि प्रत्येक इन्व्हेस्टमेंट तुम्ही त्यांची बघाल तर या दोन तत्वांवर त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आणि अनेक चांगले उद्योजक घडवले. जेव्हा तुमचं भांडवल तुम्ही चांगल्या गोष्टींसाठी, चांगल्या लोकांसाठी, चांगल्या लोकांना सपोर्ट करण्यासाठी वापरता, तेव्हा चमत्कार घडतो, चांगला चमत्कार घडतो, चांगले लोक इंडस्ट्रीमध्ये येतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी हात लावलेला प्रत्येक प्रकल्प हा यशस्वी तर होणारच, पण त्याच्यात चांगले लोक काम करतात याचं हे महत्वाचं कारण आहे. कौस्तुभजी, महाराष्ट्राच्या अनेक प्रकल्पांमध्ये रतन टाटा यांचं योगदान कसं राहिलेलं आहे? कारण तुम्ही अगदी जवळून उपमुख्यमंत्र्यांसोबत काम केलेलं आहे. एकंदरीत कसा अनुभव, म्हणजे कसा त्यांचं योगदान राहिलेलं आहे? प्रत्येक गोष्टीत, म्हणजे कोणताही छोटा मोठा प्रकल्प असो, टाटा प्रोजेक्ट्सनी अटल सेतू हा टाटा प्रोजेक्ट्सनी मानलेला आहे LNT बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त टाटा प्रोजेक्ट्सनी PMRDAचा जो मेट्रो आहे प्रकल्प, तो टाटा इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्रोजेक्ट कंपनी करते. अनेक त्यांचे हे ताज हॉटेल्स असू दे किंवा अनेक त्यांच्या बिझनेसेसच्या मार्फत त्यांनी वेगवेगळे मोठे प्रकल्प उभारले आणि प्रत्येक प्रकल्पाबद्दल त्यांना अभिमान होता. ते प्रत्येक प्रकल्पाबद्दल त्यांची रुची होती. त्यांना डिफेन्स आणि एरोस्पेसमध्ये इंटरेस्ट होता, कारण त्यांनी हे लक्षात त्यांच्या आलं होतं की जर का भारताला आत्मनिर्भर व्हायचं असेल तर डिफेन्स प्रोडक्शन आणि डिफेन्स प्रोक्युअरमेंट आणि डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये प्रत्येक गोष्ट आपण केली पाहिजे. आणि म्हणून तुम्ही टाटाचे मोठे प्रकल्प जे आता या काळात लास्ट 5-8 वर्षात आलेले आहेत, त्याच्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगवर आणि एरोस्पेस मॅन्युफॅक्चरिंग आणि एरोस्पेस कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंगवर भरपूर त्यांचा एक सपोर्ट होता. त्यामुळे मला असं वाटतं की सेक्टर्स त्यांना बऱ्यापैकी माहिती होते. टाटा हा डायव्हर्सिफाईड ग्रुप असल्यामुळे प्रत्येक सेक्टरमध्ये ते त्यांचं मोठे कंपनीज आहेत आणि या सगळ्या नवीन न्यू एज इंडस्ट्रीमध्ये त्यांची रुची होती. रतन टाटांचा एक मोठा गुण होता, तो म्हणजे डायव्हर्सिफिकेशन. या गुणाबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? मला असं वाटतं की टाटा ग्रुपचं सर्वात मोठं स्ट्रेंथ जर का तुम्ही बघाल, ती आहे क्रेडिबिलिटी. आणि या देशात फार कमी ग्रुप आहेत जे या एवढ्या स्ट्रॉंग क्रेडिबिलिटीने भारतातच नाही पण विश्वभरात ओळखले जातात. त्यामुळे जेव्हा कोणत्याही नवीन ग्रुपला भारतात पार्टनरशिप करायची असते, तेव्हा त्यांचा पहिला कौल ह्या टाटा ग्रुप बरोबरच असतो, कारण ते सरळ आहेत, साधे आहेत आणि अतिशय ट्रान्सपरंट असा हा ग्रुप आहे. आणि त्यामुळे अनेक नवीन प्रकल्प जे किंवा जॉईंट व्हेंचर जे झाले, स्टारबक्सचा जॉईंट व्हेंचर असू दे, एरोस्पेसचा जॉईंट व्हेंचर असू दे, त्या सगळ्या कंपनींनी टाटाला निवडलं. आणि हे निवड करण्याचं कारणच हे आहे, कारण ते हाऊ दे कंडक्ट देमसेल्फ इन बिझनेस. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांचं कॉन्ट्रीब्युशन भारतात, देशात हे अविस्मरणीय आहेतच, पण आज ज्यांनी ती भारताच्या ग्रोथची नीव ठेवली आहे, त्याला आपण खूप पुढे घेऊन जाणार आहोत. कौस्तुभजी, तुमच्या आठवणीतला एखादा किस्सा किंवा एखादी घटना, त्यांच्यासोबतचा एखादी आठवण तुम्ही सांगू इच्छिता जी तुमच्या कायम लक्षात राहील? अनेक आठवणी आहेत, पण त्याच्यातली जी सर्वात अविस्मरणीय अशी किंवा लक्षात ठेवण्यासारखी आठवण ती 2000 माझ्या मते 17 किंवा 18 साली आम्ही विलेज ट्रान्सफॉर्मेशनचा प्रकल्प हाती घेतला होता. आणि त्या प्रकल्पाच्या एक्सप्लेन करण्यासाठी अनेक अधिकारी, चीफ मिनिस्टर ऑफिसचे, त्यावेळी आम्ही चीफ मिनिस्टर ऑफिसमध्ये होतो, असे देवेंद्रजींबरोबर आम्ही गेलो होतो. आणि त्यांना प्रकल्प एक्सप्लेन करण्यानंतर एका मिनिटात त्यांनी सांगितलं की ह्याच्यामुळे, त्यांनी एकच फक्त म्हटलं की ह्याच्यात आपण किती गावांमध्ये एक चेंज आणू शकू. आणि त्यांना तो नंबर समजल्यानंतर त्यांनी लगेच आपल्या टीमला सांगितलं की हा प्रकल्प जर का आपण केला नाही तर आपण महाराष्ट्राच्या प्रोग्रेसमध्ये आपला हातभार लागणार नाही.
त्यामुळे 2 मिनिटात त्यांनी होकार देऊन महाराष्ट्र विलेज ट्रान्सफॉर्मेशन चा जो प्रोजेक्ट होता त्याच्यात त्यांनी इमिजिएटली उडी घेतली. ह्याच्यावरनं त्यांचं एक दूरदृष्टी आणि लोकांना मदत करण्याचा जो एक ऑब्जेक्टिव्ह आहे तो फार क्लिअरली दिसतो. कौस्तुभजी, धन्यवाद. तुम्ही अगदी वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिलात आणि रतन टाटा सोबतच्या आठवणी या तुम्ही जाग्या केलात, त्याबद्दल आपले आभार. आणि आपण पाहतोय रतन टाटांची अंत्ययात्रा आता निघालेली आहे. कोस्टल रोड मार्गे रतन टाटांची अंत्ययात्रा आता वरळीमध्ये अगदी थोड्याच वेळात दाखल होईल. रतन टाटांनी देशाला प्रत्येक संकटात साथ दिली आणि त्यांच्या जाण्यानं संपूर्ण देश गहिवरलाय. उद्योग जगतातला पितामह रतन टाटा यांनी अखेरचा निरोप घेतलाय. रतन टाटांचं 86व्या वर्षी निधन झालेलं आहे. रतन टाटांना नेत्यांनी आणि कलाकारांनीही श्रद्धांजली वाहिली आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरातल्या उद्योग क्षेत्रात शोककळा पसरली असंच म्हणावं लागेल. त्यांच्या निधनामुळे भारतीय उद्योग क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. व्यवसाय करत असताना मध्यम वर्गाला त्यांनी सातत्यानं डोळ्यासमोर ठेवलं होतं. त्यांचं नाव भारताच्या उद्योग क्षेत्रात अभिमानानं घेतलं जातं. अगदी कोरोना काळात सुद्धा देशावर मोठं संकट कोसळलं होतं. त्यावेळी रतन टाटा यांनी आपल्या हॉटेल्स हे राज्य सरकारला रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी अगदी मोफत दिले होते आणि त्यांच्या या मदतीमुळे राज्यातील कोट्यवधी नागरिकांना मोठी मदत झाली होती. त्यामुळे रतन टाटा यांच्याकडे एक खरे देशभक्त म्हणूनच पाहिलं जायचं. तर रतन टाटांची ही अंत्ययात्रा आता निघालेली आहे. थोड्याच वेळात शासकीय इतमामात रतन टाटांना विदा केलं जाईल. रतन टाटा यांनी भारतात अनेक ठिकाणी कॅन्सर रुग्णालय सुद्धा उभी केली. टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई, टाटा मेमोरियल सेंटर कोलकाता, अगदी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी कॅन्सर रुग्णालय उभारली आणि त्यामुळे सर्वसामान्यांना याचा मोठा फायदा झाला. अगदी कमी पैशात या ठिकाणी उपचार मिळतात. एका कुटुंबाचा उद्योग ते देशाचा विश्वास असं साम्राज्य रतन टाटांनी उभं केलं. असे टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा आज काळाच्या पडद्याआड गेलेत. आणि अगदी शोककुल वातावरणात रतन टाटांना आता शेवटचा निरोप दिला जाईल. अगदी थोड्याच वेळात वरळी स्मशानभूमीत रतन टाटांवर अंत्यसंस्कार होतील. रतन टाटांच्या अंत्ययात्रेसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त लावलेला आहे. आणि आपण पाहतोय हे दृश्य, रतन टाटांचं पार्थिव हे आता वरळी स्मशानभूमीत नेण्यात येत आहे.
बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत रहा NDTV मराठी. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी. NDTV World Summit 2024, October 21st and 22nd, only on NDTV Network. ऐ गिरिनन्दिनि नन्दित मेदिनि विश्वविनोदिनि नन्दिनुते गिरिवर विन्ध्यशिरोधिनि वासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते. भगवति हेशिति कण्ठकुटुम्बिनि भूरि कुटुम्बिनि भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते. दैवत मराठी, दुर्गात मराठी, गर्वात मराठी, सर्वात मराठी, प्रयोग मराठी, उद्योग मराठी, हृदयात मराठी, NDTV मराठी. महाराष्ट्राचं नव्या दमाचं चॅनल NDTV मराठी. संघर्ष परीक्षेच्या आधी आणि सेवेत आल्यानंतर हा दोन वेगवेगळ्या पातळ्यांवरचा संघर्ष असतो. तो तुम्ही कसा सांगाल? माझी UPSCचे परीक्षाचे वेळापण माझा मेजर ॲक्सिडेंट झाला आणि माझ्या मल्टिपल फ्रॅक्चर्स होते पायामध्ये आणि माझे डोक्यामध्ये पण स्टिचेस होते. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी. तर टाटा समूहाचे सर्वेसर्वा पद्मविभूषण रतन टाटा हे आज काळाच्या पडद्याआड गेलेत आणि अगदी थोड्याच वेळात वरळीतल्या स्मशानभूमीत रतन टाटांवर अंत्यसंस्कार होतील. आपली 65% संपत्ती समाजासाठी दान करणारा दानशूर व्यक्ती म्हणून रतन टाटांकडे नेहमी पाहिलं जायचं आणि त्यांच्या निधनामुळे भारतीय उद्योग क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. उद्योगाला सेवाभावी वृत्तीची झालर असलेला उद्योगपती होणं दुर्मिळ असल्यानं रतन टाटा यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांनी शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात मोठं काम केलं. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी समाजाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिलंय. एका कुटुंबाचा उद्योग ते देशाचा विश्वास असं साम्राज्य रतन टाटांनी उभारलं. रतन टाटा हे केवळ एक उद्योजक म्हणूनच नव्हे तर सामान्य व्यक्तींच्या दृष्टीनेही कुतूहलाचा विषय होते. टाटा यांचं कर्तृत्व, त्यांचा साधेपणा किंवा त्यांचं श्वानप्रेम याचे अनेक किस्से सामान्य जनतेत कायम चर्चेचा विषय राहिलेत. रतन टाटा यांच्याशी सामान्य लोकांचा थेट संबंध येत नसला तरी टाटा आणि कॉमन मॅनचा एक खास ऋणानुबंध तयार झाला होता आणि हा ऋणानुबंध किती घट्ट होता याचाच प्रत्यय आज रतन टाटा यांच्या निधनानंतर येतोय. मिठापासून हातातल्या घड्याळापर्यंत जगातील सगळ्यात मौल्यवान IT कंपन्या TCS बनवण्यापर्यंत त्यांचा प्रवास राहिलेला आहे. अनेक सीमोल्लंघनं रतन टाटांनी साध्य केली आहेत. त्यांच्या निधनानंतर आता राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील दिग्गजांकडून श्रद्धांजली वाहिली गेली आहे आणि दुर्मिळ रत्न हरपलं अशा भावना आता वेगवेगळ्या क्षेत्रातून व्यक्त होताना दिसत आहेत.
अगदी थोड्याच वेळात शासकीय इतमामात रतन टाटा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. आणि आपण पाहतोय तयारी पूर्ण झाली, पोलीस बंदोबस्त आहे आणि अगदी थोड्याच वेळात रतन टाटा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. रतन टाटा यांचं शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण क्षेत्रात मोठं काम होतं. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी समाजाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. आणि अशा महान व्यक्तिमत्वाला निरोप देण्यासाठी गर्दी झालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून रतन टाटा यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. स्वतः रतन टाटा यांनी 2 दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट करत आपली प्रकृती ठीक असल्याचं सांगितलं होतं. मात्र काल त्यांची प्रकृती खालावत गेली आणि रात्रीच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. आणि उद्योग जगतातलं एक मोठं नाव आज काळाच्या पडद्याआड गेलंय. आणि रतन टाटांचं पार्थिव हे अंत्यविधीसाठी आता स्मशानभूमीत आणण्यात आलेलं आहे. आणि अगदी थोड्याच वेळात रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील. यावर अधिक माहिती जाणून घेऊयात. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आहेत. अक्षय, अगदी कसं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि किती वेळात रतन टाटा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील? दीपाली, आपण जर बघितलं तर रतन टाटा यांचं पार्थिव रमाबाई आंबेडकर वरळी स्मशानभूमीमध्ये दाखल झालेलं आहे. त्यासोबतच अनेक महत्वाचे व्यक्ती असतील, प्रतिष्ठित व्यक्ती, उद्योगपती, त्यासोबतच देशाचे गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आता त्यांचं पार्थिव देखील दाखल झालेलं आहे. त्यांचं पार्थिव हे काही वेळ ठेवण्यात येईल. त्यानंतर त्यांच्या पार्थिवाला रतन टाटा यांना शासकीय सन्मान अर्थातच गार्ड ऑफ ऑनर देण्यात येईल. पोलिसांकडनं मुंबई पोलिसांची जी गार्ड ऑफ ऑनर देणारी विशेष टीम आहे ती देखील या ठिकाणी पोहोचली आहे. त्यांच्या माध्यमातून हवेत बंदुकीच्या फैरी झाडल्या जातील आणि त्यांना शासकीय इतमामात एक जो सन्मान आहे तो सन्मान दिला जाईल. आणि यानंतर रतन टाटा यांचं पार्थिव हे अंत्यविधीसाठी ठेवलं जाईल आणि काही वेळातच साधारण 20 ते 25 मिनिट ही प्रक्रिया चालेल असं सांगितलं जातं आणि यानंतर रतन टाटा हे अनंतात विलीन होतील. आपण जर बघितलं तर रतन टाटा यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी हे NCPA थिएटरमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यांचं पार्थिव हे वरळी स्मशानभूमीत आणण्यात आलं. त्या ठिकाणी देखील मोठ्या संख्येने जे लोक होते त्यांच्या माध्यमातून दर्शन घेण्यात आलं, अंतिम दर्शन घेण्यात आलं, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आणि वरळी स्मशानभूमी बाहेर आपण जर बघितलं तर पोलिसांचा चोख असा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. सगळ्यात महत्वाचं आपण आता जर जे दृश्य बघितली त्यानुसार मिलिंद देवरा हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मिलिंद देवरा हे टाटा समूह असेल, एकूणच जे उद्योग समूह आणि उच्चभ्रू सगळे उद्योगपती आहेत त्यांच्यात वावरणारं एक राजकीय नाव म्हणून मिलिंद देवरा यांच्याकडे बघितलं जातं. ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यासोबतच काही नौदलाचे देखील अधिकारी रतन टाटा यांच्या अंत्यविधीला दाखल झाले आहेत. रतन टाटा यांचे बंधू हे वरळी स्मशानभूमीमध्ये दाखल झालेले आहेत आणि विविध उद्योग क्षेत्रातील जे प्रतिष्ठित आणि मान्यवर व्यक्ती आहेत ते या अंत्यविधीला उपस्थित राहतील आणि त्यांच्या उपस्थितीत रतन टाटा यांना जो आहे अखेरचा निरोप दिला जाईल. साधारण ही सगळी दृश्य बघतोय कारण वरळी स्मशानभूमी बाहेर देखील मोठी सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे. ठिकाणची जे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचं उपस्थिती लक्षात घेता या ठिकाणी पोलिसांनी देखील सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. यासोबतच अनेक उद्योगपतींना वेगवेगळ्या दर्जांच्या सुरक्षा देण्यात आलेल्या आहे. त्यामुळे
एकूणच या सगळ्या परिसराला छावणीचं स्वरूप आलेलं आहे. उद्योग जगतात एक महत्वाचं मानाचं नाव रतन टाटा यांचं होतं आणि त्यांच्या निधनाने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जाते. आपण जर बघितलं तर या वरळी स्मशानभूमीच्या बाहेर देखील मोठी गर्दी करण्यात आलेली आहे. मोठ्या संख्येनं वरळी स्मशानभूमी बाहेर देखील लोक जमलेले आहेत, मात्र त्यांना प्रवेश देण्यात येत नाही. जे मोजकी लोक आणि जे टाटा समूहाचे जे मॅनेजर्स आणि अधिकारी असतील, जे त्यांच्याकडनं त्याची आधीच एक यादी तयार करण्यात आली होती जी लोक उपस्थित राहणार यांची, आणि त्या लोकांनाच आता फक्त आतमध्ये प्रवेश दिला जातोय सुरक्षेच्या कारणाने. निश्चित. अक्षय, माझ्यासोबत असेच जोडलेले राहा. प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्यावरती थोड्याच वेळामध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. खरं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला अभिमान वाटावा अशी व्यक्ती आज आपल्यामधून निघून गेली आहे. मुंबईत जन्माला आलेले रतन टाटा त्यांच्या नावाप्रमाणे खरंच महाराष्ट्राचे किंबहुना भारताचे एक अनमोल रत्न होते असं म्हटलं तर वावगं ठरू नये. रतन टाटांनी टाटा समूहासाठी काय केलं हे साऱ्या जगाला माहिती आहे. आज मनी टाइम मध्ये आपण रतन टाटांना आदरांजली वाहताना टाटांच्या स्मृती एका वेगळ्या पद्धतीनं जागवणार आहोत. आपल्याकडे उखळ पांढरं होणं हा वाक्यप्रचार थोड्या नकारात्मक पद्धतीनं वापरला जातो, पण रतन टाटा समूहाच्या शेअर्समध्ये ज्यांनी गुंतवणूक केली त्यांचं उखळ खऱ्या अर्थानं पांढरं झालं. रतन टाटांनी टाटा समूहासाठी वेल्थ क्रिएशन करताना त्यांनी देशामधील कोट्यावधी गुंतवणूकदारांचं उखळ शब्दशः पांढरं केलंय. 1991 साल हे भारताच्या अर्थकारणाला नवं वळण देणारं वर्ष होतं. देशाची अर्थव्यवस्था उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या स्पर्धेसाठी खुली झाली आणि त्याच वर्षी रतन टाटांनी टाटा समूहाची धुरा सांभाळली. गेल्या 35 वर्षाच्या काळात देशातील गुंतवणूकदारांची गुंतवणूक करण्याची मानसिकता बदलली आहे. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या 1991च्या तुलनेमध्ये कित्येक पटींनी वाढली आहे. गुंतवणूकदार नवा असो जुना असो, त्याच्या प्रत्येकाच्या पोर्टफोलिओमध्ये टाटा समूहाचा एक तरी शेअर असतोच. टाटा समूहातल्या जवळपास 40 पेक्षा जास्त कंपन्या सध्या शेअर बाजारामध्ये आहेत. मिड कॅप, लार्ज कॅप अशा काही दोन्ही प्रकारच्या कंपन्या टाटा समूहामध्ये आहेत आणि ज्यांनी त्यांच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे त्या प्रत्येकाला मोठा फायदा झालाय. आज टाटा समूहानं केलेल्या वेल्थ क्रिएशन बद्दल बोलण्यासाठी आणि त्यांनी ज्या पद्धतीनं उद्योग विश्वामध्ये आपली झळाळी ठेवलेली आहे त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यांच्या या क्रिएशन बद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत कॉर्पोरेट ट्रेनर डॉक्टर अभिजित फडणीस आणि टाटा समूहामधील कंपन्यांमध्ये सातत्यानं अभ्यास करून गुंतवणूक करणारे एक तरुण गुंतवणूकदार अक्षय पुजारी. खरं तर दोघांनाही सुरुवातीला मला एकच प्रश्न विचारायचा आहे. फडणीस सर तुम्हाला सुद्धा आणि अक्षय पुजारी सर तुम्हाला दोघांना सुद्धा, रतन टाटा गेल्याचं कळल्यानंतर प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आपल्या घरातली व्यक्ती गेली अशी भावना निर्माण झाली. तुमच्या मनात पहिली भावना नेमकी काय आली? फडणीस सर पहिल्यांदा तुमच्याकडून उत्तर अपेक्षित. अर्थात सर्वप्रथम मी त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करू इच्छितो. खरं म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये हीच भावना आहे. तुम्ही जसं म्हणालात की आपल्या घरातलंच एक अतिशय ज्येष्ठ व्यक्तिमत्व गेल्याचं जे दुःख असतं तसंच कोट्यावधी भारतीयांना झालं असेल. याला कारण जे एक मोठा योगदान टाटा समूहाने संपूर्ण राष्ट्रासाठी दिलेलं आहे त्याच्याच मागची ही भावना रतन टाटांच्या ह्या मृत्यूच्या संदर्भामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये उचंबळणं हे आपोआपच साहजिक आहे आणि अर्थातच ती भावना माझ्या मनात आली. अक्षय सर, तुम्ही टाटा समूहामधील कंपन्यांमध्ये सातत्यानं अभ्यास करून गुंतवणूक केलेली आहे. आज रतन टाटा आपल्याला सोडून गेल्या हे कळल्यानंतर तुमच्या मनात काय भावना आली? अगदी जसं फडणवीस सर म्हणाले आणि तुम्ही बोललात त्याचप्रमाणे आपल्या घरातील कोणीतरी ज्येष्ठ व्यक्ती गेल्यासारखी भावना खरं तर निर्माण झाली आणि खूप पोकळी निर्माण झाल्याची सुद्धा भावना ऍट द सेम टाइम झाली. मुळात खरं तर गेले 2 ते 3 दिवस या संदर्भातली बातमी येत होती, पण त्यांची प्रकृती अतिशय व्यवस्थित आहे आणि रुटीन चेकअपसाठी ते गेलेले आहेत असा एक मनाला आधार किंवा दिलासा होता. त्यामुळं अशा प्रकारची बातमी येईल हे पूर्णपणे शॉकिंग होतं. त्यामुळं ही बातमी रिसीव्ह झाल्यानंतर सगळ्यात आधी म्हणजे मोकळेपणाची भावना आल्यानंतर दुसरी ऑटोमॅटिक भावना अशी आली की यापुढे अशा पद्धतीचा एंटरप्रेन्युअर, अशा पद्धतीचा इन्व्हेस्टर भारताला कधीतरी मिळणं शक्य आहे का? आणि आपण सगळेजण त्यांना टाटा ग्रुपचे सर्वेसर्वा म्हणून ओळखतो. त्याच पद्धतीनं
भारतामधल्या 30पेक्षा जास्त स्टार्टअप्समध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली होती R&T कॅपिटल ॲडवायझर्स या त्यांच्या फर्मद्वारे. त्यामुळे नवनव्या उद्योजकांना वळण देणारे, त्यांना कॅपिटल सोबतच गायडन्स देणारे म्हणून सुद्धा रतन टाटा यांचं नाव भयंकर फेमस होतं, इवन इन द एंटरप्रेन्युअर सर्कल. त्यामुळे एक खूप मोठा लॉस झाला जो कधीच भरून निघता येणार नाही. आणि यालाच जोडून ॲज अन इन्व्हेस्टर जे मला फील झालं ते म्हणजे कोणत्याही आपण ज्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे तिथे जर एखादा निगेटिव्ह न्यूज आली तर आपण नक्कीच त्या गुंतवणुकीकडे अशा पद्धतीने बघतो की कदाचित आता मला लॉस होईल का. पण पूर्णपणे उलटी भावना होती, कारण टाटा ग्रुप बद्दल विश्वास इतका मोठा आहे, रतन टाटांच्या लेगसी बद्दल विश्वास इतका मोठा आहे. खरं तर हाच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा होता की टाटा समूहामध्ये गुंतवणूक करणारा प्रत्येक व्यक्ती हा विश्वासाने करतो आणि रतन टाटा यांच्या चेहऱ्याकडे बघून खरं तर या आधी जितक्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केल्या असतील त्यांनी केल्या असतील. 12 वर्षांपूर्वी खरं तर रतन टाटांनी समूहाचा हे धुरा सांभाळल्यानंतर त्यातून त्या कामकाजामधून मात्र 12 वर्षांनंतर निवृत्ती घेतली आणि त्यानंतर सुद्धा आजही टाटा समूहावरती प्रत्येक व्यक्ती तेवढाच विश्वास दाखवतो. याचं नेमकं कारण काय आहे? याचं महत्वाचं कारण मला असं वाटेल की गेल्या 21 वर्षामध्ये जर आपण विचार केला तर टाटा ग्रुपच्या सगळ्या कंपनीचा रेव्हेन्यू जवळजवळ 46 पटीने वाढलाय आणि प्रॉफिट जवळजवळ 51 पटीने वाढलंय. आणि मार्केट कॅप जी 1991 साली 30,000 कोटी होती ती आज 5 लाख कोटीच्या वरती. माझ्या मते अशी खूप रेअर कंपनी किंवा असे खूप रेअर ग्रुप्स असतील ज्यांनी अशा पद्धतीची एक्सपोनेन्शियल ग्रोथ खूप कमी वेळामध्ये दाखवली. आणि याचं गमक आहे की टाटा ग्रुपची धुरा ज्यांच्या हातामध्ये होती, रतन टाटा सर, ते भयंकर एक्स्ट्रा ऑर्डिनरी पद्धतीचं व्यक्तिमत्व होतं ज्यांनी ही ग्रोथ ऍक्च्युली घडवून आणली आपल्या सातत्याने, आपल्या कामाने आणि आपल्या अग्रेसिव्ह डिसिजन मेकिंगने. आणि माझ्या मते हाच प्रत्येक इन्व्हेस्टर आणि ट्रेडर जो कोणी आहे मार्केटमधला त्याच्या मनात हीच भावना असेल की जर रतन टाटा आहेत तर आपण त्यांच्या कंपनीमध्ये गुंतवणूक करून रात्रीची झोप अत्यंत शांतपणाने घेऊ शकतो, घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. निश्चित. आणि त्यामुळेच गुंतवणूकदारांनी आजपर्यंत टाटा समूहावरती जो विश्वास दाखवलेला आहे तोच विश्वास रतन टाटा हे निघून गेल्यानंतर सुद्धा त्या समूहावरती कायम राहील. फडणवीस सर, तुम्ही भारतातलं खरं तर कॉर्पोरेट कल्चर अगदी जवळून बघितलेलं आहे, कित्येक कंपन्यांमध्ये ट्रेनर म्हणून कामही केलंय. टाटा समूहाचं जे कल्चर आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? एकतर आपल्याला सगळ्यात मोठं हे ध्यानात घ्यायला पाहिजे की पिढ्यानपिढ्या एखादा उद्योग समूह टिकून राहणं ही सोपी गोष्ट नसते. साधारणपणे असं म्हटलं जातं की 3 पिढ्यांमध्ये एखाद्या उद्योग समूहाला उतरती कळा लागते. पण त्याला एक पूर्णपणे अपवाद असं टाटा समूहाचं हा उद्योग आहे. याला कारण असं आहे की जी त्यांची मध्यवर्ती कंपनी आहे टाटा सन्स, याचे जे भागधारक आहेत तेच मुळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं सामाजिक योगदान देणारे ट्रस्ट आहेत. आणि त्यामुळे काय होतं की जी मानसिकता उद्योगाची आहे ती जी आपण असं म्हणतो की एक विश्वस्त या नात्याने उद्योग मोठा केला पाहिजे, ती भूमिका आपल्याला सातत्याने टाटा समूहामध्ये जेवढी दिसते तेवढी इतर समूहांमध्ये दिसणं हे कठीण होतं. कारण उद्योग मोठा झाल्यानंतर लाभ हा एका व्यक्तीला न मिळता तो पुन्हा समाजालाच मिळावा अशा प्रकारची रचना करणारा हा वैशिष्ट्यपूर्ण असा उद्योग समूह आहे. आणि म्हणूनच तो पिढ्यानपिढ्या टिकून राहिला. आणि सगळ्यात असं म्हटलं जातं की एखाद्या उद्योगाला ग्राहक मोठा करतो आणि म्हणून ग्राहकाला सांभाळावं लागतं, पण त्याबरोबरच ग्राहकाला सांभाळणारा जो कर्मचारी असतो त्याला जो उद्योग सांभाळतो तोच मोठा होतो. आणि आपल्या कर्मचाऱ्यांना सांभाळणारा, आपल्या समाजाला सांभाळणारा असा हा उद्योग समूह आहे. आपल्याला त्याचं दर्शन 26/11/2008 रोजी जो भीषण हल्ला मुंबईवर झाला त्यावेळेला ज्या धीरोदात्तपणे ताज हॉटेल्स मधल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या ग्राहकांचं संरक्षण केलं स्वतःच्या जीवावर उदार होऊन, ते जर टाटा समूह त्यांची काळजी घेत नसता तर ते शक्यच झालं नसतं. आणि मला वाटतं तो सगळ्यात मोठा वस्तुपाठ हा भारतीय उद्योगाला आहे की सर्वप्रथम कर्मचाऱ्यांची काळजी घ्या, मग ते आपोआपच ग्राहकांची काळजी घेतील, आपोआपच ते उद्योगाला मोठा करतील. मला वाटतं हा जो एक वैशिष्ट्यपूर्ण धडा आपल्याला टाटा समूहाकडनं मिळालेला दिसतो, त्यामुळे पिढ्यानपिढ्या अजूनही हा समूह टिकून राहील त्याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. फडणवीस सर, आता मुंबईवरच्या हल्ल्याबद्दलची तुम्ही एक आठवण सांगितली, त्याच संदर्भातली आणखीन एक आठवण आणि टाटांचं
मोठेपण दाखवणारी ही खरं तर आठवण आहे. ज्या पद्धतीनं कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी मेहनत घेतली, त्यांना मदत केली, त्याच पद्धतीनं या मुंबई हल्ल्यामध्ये जखमी झालेले अगदी रस्त्यावरती चणे फुटाणे हॉटेलच्या बाजूला विकणारे जे लोक होते त्यांचीही माहिती त्यांनी घेतली आणि त्यांना सुद्धा मदत केली. त्यामुळेच तो विश्वास सर्वसामान्यांच्या मनासोबत गुंतवणूकदारांच्या मनात सुद्धा त्यांनी निर्माण केला. खरं तर अक्षय, तुम्ही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे टाटाच्या शेअर्समध्ये. मात्र कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी निवडताना त्याच्या व्यवस्थापनाची, क्वालिटीची अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी असते ती पारखून घेतली जाते, त्याचा अभ्यास केला जातो. तुम्ही जेव्हा टाटा समूहामधील कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली तेव्हा त्याच्या व्यवस्थापनामधील कोणते गुण तुम्ही पाहिलेत? तुम्ही जे म्हणालात तो मुद्दा अत्यंत रास्त आहे. जेव्हा एखादा इन्व्हेस्टर कंपनी निवडतो गुंतवणुकीसाठी तेव्हा तो आपली हार्ड अर्न मनी त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करत असतो. त्यामुळं त्या कंपनीचे फायनान्शियल्स, त्या कंपनीचे प्राइस ॲक्शन या सगळ्या गोष्टी ट्रू आणि फेअर आहेत की नाही हे बघून गुंतवणूक करणं फार महत्त्वाचं असतं. पण जेव्हा आपण टाटा ग्रुपच्या कंपनीजबद्दल बोलतो त्यावेळेला अशी वेगळ्या पद्धतीने अजून कोणतं फंडामेंटल अनालिसिस किंवा कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा खूप इन डेप्थ अभ्यास करण्याची गरज फार लोकांना वाटत नाही. कारण टाटा यांनी इतक्या वर्षापासून सगळ्या इन्व्हेस्टर्सच्या मनामध्ये जो विश्वास जागवलाय त्यांच्या नावाबद्दल तोच पुरेसा असतो. आणि याचा अगदी छोट्या शब्दांमध्ये उदाहरण द्यायचं झालं तर वेल्दी फॅमिलीची बॅकग्राऊंड असून सुद्धा रतन टाटा जे स्वतः या कंपनीचे हेड होते, ग्रुपचे हेड होते, त्यांनी स्वतःच्या करिअरची सुरुवात केली टाटा स्टीलमध्ये ॲज अ फ्लोअर शॉप अप्रेंटिस. त्यामुळे याच स्टेजला स्वतःच्या करिअरची सुरुवात करून वेगवेगळ्या लेवलपर्यंत हा माणूस वर चढत गेला, मोठा झाला. आणि यातून आपल्याला किंवा सगळ्या इन्व्हेस्टर्सना असा धडा मिळाला की या कंपनीचे जे कोणी प्रमोटर्स आहेत, या कंपनीचे स्टेक होल्डर्स आहेत, या कंपनीचे एम्प्लॉईज आहेत, हे प्रत्येक गोष्ट तावून सुलाखून आणि पारखून घेतात आणि यांना हॉलिस्टिक नॉलेज आहे अबाउट द ऑपरेशन्स ऑफ द कंपनी, अबाउट द ऑपरेशन्स ऑफ द होल ग्रुप. त्यामुळे असा विश्वास जेव्हा एखाद्या इन्व्हेस्टरच्या मनात असतो की आपण ज्या प्रमोटरच्या विश्वासावरती या कंपनीमध्ये पैसे लावतो तो प्रमोटर अतिशय स्किल्ड आहे, त्यावेळेला एक वेगळ्याच लेवलचं निश्चित. आणि याच गोष्टी अभ्यासून पारखून खरं तर टाटा समूहाच्या प्रत्येक कंपनीमध्ये ज्या ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्या प्रत्येकाला निश्चितच त्याचा फायदा झालेला आहे. मात्र आपल्या सगळ्यांना श्रीमंत करणारे, मनाने श्रीमंत असलेले रतन टाटा मात्र आपल्याला सोडून गेलेले आहेत. त्यांच्या आठवणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जागवतो. मात्र इथे घेऊयात एक छोटीशी विश्रांती.